नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 12वीच्या मराठी पुस्तकातील पाठ क्रमांक 5वा वीरांना सलामी, लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत। तर या तासिकेमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, वीरांना सलामी हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत। त्या अगोदर लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा आपण परिचय करून घेऊया। त्यांचा जन्म 1956 मध्ये झालेला आहे। सुप्रसिद्ध लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। त्यांनी बँकेत नोकरी केलेली आहे आणि त्यानंतर लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यावर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी त्यांनी मोलाचा पुढाकार घेतलेला आहे। कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकांचे शाळांमध्ये त्यांनी वितरणही केलेले आहे। तर ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे त्यांचं दृकश्राव्य सादरीकरण प्रसिद्ध आहे। सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या सैनिकासाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पणती, सैनिकासोबत युवा प्रेरणा अशा त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन आपल्याला केलेला पाहावयास मिळते आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की कारगिल युद्ध 3 मे 1999 ते 26 जुलै 1999 मध्ये हे कारगिल युद्ध झालेलं आहे। भारत व पाकिस्तान यांच्या कारगिल परिसरात लढले गेलेले युद्ध इसवी सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत अनेक ठिकाणी ठाणी काबीज केली आहेत। आणि विद्यार्थ्यांनो, ही बातमी जी आहे की पाकिस्तान सैन्यांनी भारत आणि पाकिस्तान यामध्ये असणारी जी सीमा आहे ती सीमा ओलांडून भारतीयांच्या हद्दीमध्ये घुसून भारतीयांचे ठाणे काबीज केलेत, हस्तगत केलेली आहेत। आणि हीच बातमी 2 मे 1999 रोजी त्या भागामध्ये साक्षी नावाचा एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता। आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की हाच तो साक्षी होय की ज्याने पाकिस्तानी सैनिक हद्द ओलांडून भारतीयांच्या हद्दीमध्ये घुसून अनेक ठिकाणी काबीज केलेली आहेत
याची तंतोतंत बातमी देणारा हाच साक्षी मेंढपाळ होय. आणि त्यानंतर ही बातमी भारतीय सैनिकांना मिळाल्याबरोबर त्यांनी कारगिल व द्रास या परिसरातील अतिउंच दुर्गम जागी हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि हे घुसखोरांनी जी काही ठाणी हस्तगत केलेली आहेत, ही हस्तगत करण्यासाठी नव्हे तर त्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सैनिक कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन मनोज कुमार पांडे, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन विजयंत थापर, मेजर पद्मपाणी आचार्य, रायफलमॅन संजय कुमार आणि ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव या 5-6 लोकांनी पुढाकार घेऊन पाकिस्तानी सैनिकांनी कुठे कुठे घुसखोरी केलेली आहे यांचा शोध घेण्याचा सुरुवात केलेली आहे. मुलांनो, की भारतीय सैन्य यांचं कार्य अतिशय महान आहे. कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचं वय वर्ष फक्त 24 आहे आणि जखमी अवस्थेत असताना सुद्धा पाकिस्तानचे 4 अड्डे त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि शेवटी देह सोडताना, प्राण सोडताना त्यांनी शेवटचं उद्गार काढले आहेत, छोडो मत उनको. म्हणजे पाकिस्तानी सैनिकांना तुम्ही सोडून देऊ नका, छोडो मत उनको असे म्हटले आणि आपला प्राण सोडलेला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा वय वर्ष 24 आहे, परंतु शेवटचे उद्गार त्यांनी काढलेले आहे, तिरंगा लहकर आऊंगा, या तिरंगे पर लिपट पर आऊंगा, मगर आऊंगा जरूर. असे उद्गार, हे शेवटचे उद्गार त्यांनी काढलेले आहेत. नव्हे तर विजयंत थापर यांनी कारगिलच्या कामगिरीवर जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबियांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे, जर मला पुनर्जन्म मिळाला तर मी पुन्हा या देशासाठी सैनिक म्हणून लढेन. तर मेजर पद्मपाणी आचार्य यांनी आपल्या पत्नीच्या पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ असताना जन्माला येणाऱ्या बाळाला असेच आपल्यासारखा भारतीय योद्धा बनवावे अशी मनोमन अपेक्षा ठेवून त्यांनी आपले शेवटचे प्राण बलिदान केलेले आहेत. एवढंच नव्हे तर हे कारगिल युद्ध ज्यांच्या खरोखर खांद्यावरती नव्हे तर स्वतःला मृत्यूलाही न घाबरता अगदी मृत्यूलाही माघार परतून लावणारे असे रायफलमॅन संजय कुमार आणि ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव या दोघांचंही वय वर्ष 19 वर्ष आहेत. योगेंद्र सिंह यादवांच्या छातीमध्ये 15 गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा हात तुटलेला आहे, पण 15 गोळ्या शरीरामध्ये असताना, हात तुटलेला असताना पण शत्रूवर तुटून पडले आणि त्यांच्या साहसी वृत्तीमुळे हे कारगिलचं जे युद्ध आहे, या युद्धावरती किंवा कारगिलवरती आपण तिरंगा फडकू शकलो. विद्यार्थ्यांनो, या संपूर्ण भारतीय वीरांच्या शौर्यामुळे, धाडसी साहसी वृत्तीमुळे आपण अगदी दुर्गम असणाऱ्या भागामध्ये नव्हे तर अगोदरच पाकिस्तानी सैनिकांनी
उंच वट्यावरती आपलं संपूर्ण सैन्य तैनात केलेलं आहे, नव्हे तर शस्त्रास्त्र सज्ज करून ठेवलेलं असताना अशी बातमी साक्षी या मेंढपाळाकडून मिळाल्याबरोबर या 6 लोकांनी पुढाकार घेतला आणि प्राणाची बाजी लावून या ठिकाणी हे कारगिल जे युद्ध आहे हे युद्ध जिंकलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, यामध्ये 557 वीरांनी प्राणाची आहुती दिलेली आहे, तर 1363 जवान हे जखमी झालेले आहेत आणि असा एकंदरीत असणारा हा 26 जुलै हा कारगिल दिवस जो आहे हे विजय दिवस म्हणून या ठिकाणी उजाडलेला आहे। अशा या वीरांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम होय। विद्यार्थ्यांनो, पाठ क्रमांक 5 वीरांना सलामी या पाठामध्ये लेखिका अनुराधा प्रभुदेसाई काही उद्देश आणि काही वैशिष्ट्ये आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतायत। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे लेखिकेने अनुभवलेले प्रसंग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे। कारण लेखिका 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेले आहेत। लडाख म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश होय आणि असं पर्यटक म्हणून गेलेले असताना 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची त्यांना सातत्याने खंत वाटत राहते आणि त्यानंतर हे जे विजयस्तंभ जे आहेत या स्तंभाच्या समोर उभ्या राहिलेले आहेत आणि त्या शपथ घेत आहेत आणि म्हणतायत पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना मी सलामी देईन, अशी ते शपथ घेतात आणि शपथ घेऊन शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे आपला हा वीरांना सलामी हा पाठ होय। या पाठामध्ये विद्यार्थ्यांनो लेखिकेच्या कार्याची एकंदरीत ओळख व्हावी हा उद्देश हा पाठ शिकण्याच्या पाठीमागचा आहे। भारतीय सैनिकांच्या जीवनशैलीबद्दल एकंदरीत माहिती देणारा हा पाठ आहे। विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय जवानांबद्दलची असणारी शौर्यगाथा आहे, ध्येय उदात्त असणारे जे प्रसंग आहेत, धाडसी वृत्ती जी आहे, साहसी वृत्ती जी आहे, या सर्व शौर्यगाथा ही विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे, भाषा सहज व सोपी अशी भाषा वापरलेली आहे, आत्मकथनपर निवेदन आहे, संवेदनशील प्रसंग आहेत आणि एकंदरीत हा संपूर्ण पाठ आकलनास सुलभ आणि असं सुलभ असणारं लेखन या पाठामध्ये लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी केलेलं आहे। यानंतर वीरांना सलामी हा पाठ लिहिण्याच्या पाठीमागचा लेखिकेचा हेतू काय आहे ते लेखक पुढे आपल्याला सांगतायत। तरुणांना इतिहासाचे भान राहावे, वर्तमानाची जाणीव राहावी आणि भविष्याची स्वप्न देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला गेला पाहिजे, या हेतूने हा पाठ त्यांनी लेखन केलेला आहे। कारगिल असेल, लेह, लडाख, द्रास इत्यादी सीमावर्ती भागात प्रत्यक्ष भेट त्यांनी दिलेली आहेत आणि तुम्ही आम्ही सुद्धा एक आपलं कर्तव्याचा भाग म्हणून, कारण का आपलेच बांधव, आपलेच बंधू कशा पद्धतीनं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, कुटुंबियाचा विचार न करता प्रतिकूल परिस्थितीमध्ये देश रक्षणाचे काम कशा पद्धतीनं निष्ठापूर्वक करतात याची ओळख व्हावी म्हणून हा पाठ लिहिण्याच्या पाठीमागचा हेतू होय। सैनिकाशी संवाद साधून आम्ही आपल्या सोबत आहोत
हा विश्वास व्यक्त करणे, पुन्हा देशवासियांमध्ये सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत केली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आलं, हे दिवस उजाडले की आपल्या अंगामध्ये संचारतो. कारण हे आपलं जे काही औपचारिक असणारं जे प्रेम आहे, खोटं असणारं जे प्रेम आहे, वरवरचं असणारं प्रेम फक्त 2च दिवस उपाळून येतं आणि तिसऱ्या दिवशी संपुष्टात येतं. जर आपल्या सीमावर्ती तैनात असणाऱ्या बांधवांनी जर अशा पद्धतीनं 2च दिवस जर राष्ट्रसेवा केली गेली, भूमातेचं रक्षण केलं गेलं, तर आपण या ठिकाणी इकडं सुखरूप असू शकणार नाही. याची कुठंतरी आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि त्या जाणीवेपोटी या ज्या भावना आहेत, कृतज्ञतेची भावना आहे, कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जी जाणीव आहे, ती जाणीव आपण मनामध्ये ठेवली गेली पाहिजे. सैनिकांच्या कुटुंबियांना आधार दिला गेला पाहिजे. सैनिक आणि देशवासीय यांच्यात भावनिक सेतू कशा पद्धतीनं निर्माण करता येईल, हा लेखिकेने केलेला हा छोटासा प्रयत्न होय. पुढे या पाठाचं जी लेखन शैली आहे, पद्धत जी आहे, ती लेखिका आपल्याला या ठिकाणी सांगू शकतात. प्रस्तुत पाठ वीरांना सलामी हा लेखिकेच्या समाजकार्याची ओळख आणि भारतीय सैनिकांचे अतुलनीय कार्य यांची ओळख करून देण्यासाठी लिहिला गेला आहे. काही व्यक्ती आपल्या कृतीमधून या समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण समाजातील दुर्लक्षित व्यक्ती, घटक यांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर काम करतात, तर काही जण अन्नदान देण्याचं काम करतात, काही श्रमदान करण्याचा, अशा विविध मार्गांनी मानवरूपी परमेश्वराची सेवा करतात. जास्तीत जास्त लोकांना अशा समाजकार्याबद्दल माहिती करून देणे व स्वतःच्या चाकोरीबद्ध जीवनापलीकडे जाऊन समाजासाठी काम करणाऱ्या या समाजसेवकांची लोकांना ओळख करून देणे, समाजापुढे नवे आदर्श ठेवणे, हा आचार लेखाद्वारे साधला जाऊ शकतो. असा हा पाठ लिहिण्याची जी पद्धत आहे, की शैली आहे, ती थोडक्यात लेखिकेनं या आपल्याला संबंध पाठामध्ये सांगितलेली आहे. तो पाठ आपण सविस्तर अभ्यासणारच आहोत. पुढे लेखिका म्हणते आहे, वीरांना सलामी या पाठाचा असणारा जो पाठ्यांश आहे, सारांश जे आहे किंवा मध्यवर्ती कल्पना आहे, ते आपण पाहूया. लेखिका सांगते आहे, सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाहीत याची खंत वाटत राहते. त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन अशी ती शपथ घेतात आणि त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे वीरांना सलामी हा पाठ होय. कुटुंबापासून दूर सीमेवर सेवा परमो धर्म हा म्हणजे सेवा हाच मोठा धर्म होय चे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल वाईट परिस्थितीत देशरक्षणाचे काम करतात. कुटुंबियाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते, तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचा प्रत्येकारी अनुभव लेखिका आपल्याला वीरांना सलामी या पाठातून कशा पद्धतीनं अनुभव व्यक्त करतात ते आपण पाहणार आहोत. जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानाबद्दलची अभिमानाने
आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानासाठी ठोस काहीतरी करायला हवे असे तत्क्षणी वाटायला लागतं आणि हाच आदर्श घेऊन लेखिका पुढील 5 वर्ष त्यांना रक्षाबंधनासाठी नव्हे तर आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी पाठिंबा दर्शविणारी जी काही बाब आहे ती परिपूर्ती करण्यासाठी कुटुंबीय लेखिकेनं केलेला हा प्रवास होय. विद्यार्थ्यांनो, हा संपूर्ण आपण परिचय, उद्देश, लेखनशैली हा भाग आपण अभ्यासल्याच्या नंतर आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. काय म्हणतायत लेखिका पहा पुढे. लेखिका म्हणतायत, एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास. लेखिका सांगतायत की 2004 मध्ये लेखिकेने प्रवास केलेला आहे आणि त्यापूर्वीच 3 मे 1999 ते 26 जुलै 1999च्या दरम्यान कारगिल युद्ध झालेलं आहे आणि लेखिकेनं प्रवासाला सुरुवात केलेली आहे 2004. आणि मग हे 99चं कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचलं कसं नाही याची ती सातत्यानं त्यांना खंत वाटत राहते. कारण जेव्हा पर्यटक म्हणून 7 दिवसासाठी या प्रवासाला गेलेले असताना त्यांना ती खंत वाटायला लागते. ती मनाला लागून राहिलेली बाब असते. लेखिका म्हणते आहे, लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास आणि कारगिल आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. लेखिका या ठिकाणी सांगतायत की विद्यार्थ्यांना आपण चित्रामध्ये पाहतोय, लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉंग लेक, द्रास आणि कारगिल. याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि द्रास हे कारगिलमधील एक पर्यटन स्थळ आहे. द्रास हे समुद्र सपाटीपासूनची द्रासची उंची 10,800 फूट म्हणजे 3,300 मीटर आहे आणि द्रासमधील लोकसंख्या 1201 आहे. तर कारगिल हे लडाखमधील एक जिल्हा आहे. कारगिल शहर 2,676 मीटर उंचीवर आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची आणि तेथील असणारी लोकसंख्या 1,43,388 आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी लेखिका आपल्याला सांगतायत की हा 7 दिवसाचा प्रवास आहे. मग 7 दिवसाचा प्रवास करण्यासाठी लेखिका कुठे कुठे गेलेली आहेत? लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉंग लेक, द्रास आणि कारगिल असा शेवटचा टप्पा म्हणजे प्रवासाचा टप्पा होता म्हणतायत लेखिका. कारगिल आणि द्रास सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर तानझीन, ड्रायव्हरचं नाव आहे स्टान झीन, 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना तो उजाळा देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. लेखिका आपल्याला या ठिकाणी प्रवासाची सुरुवात सांगतायत की प्रवास कोठून करायचा होता आणि कुठे जायचा होता आणि हे करत असताना आम्ही गाडीतून प्रवास करत होतो. शेवटचा टप्पा होता कारगिल आणि द्रास आणि आमच्यासोबत लडाखी ड्रायव्हर स्टांजिन हा गाडी चालवत होता. हा गाडी चालवत असतानाच
1999मध्ये झालेलं जे काही कारगिल युद्ध आहे, या कारगिल युद्ध कशा कशा पद्धतीनं झालेलं आहे याची संपूर्ण तो आठवण काढत होता, माहिती देत होता. माहिती जशी जशी देत होता तशी गाडी पुढे पुढे जात होती. लेखिका म्हणते आहे की हे संपूर्ण स्टांजींनं सांगितलेलं जे काही हृदयद्रावक असणारं जे काही तो क्षण आहे कारगिलचा युद्धांचा, तो ऐकत असताना अक्षरशः अंग शहारून जायला लागलं. लेखिका म्हणते आहे की आम्ही द्रासला पोहोचलो आणि द्रासला पोहोचल्याच्या नंतर लेखिका म्हणते आहे एका द्रासमधील असणारं शासकीय विश्रामगृह जे आहे त्या विश्रामगृहामध्ये आम्हाला राहण्यासाठी 2 खोल्या मिळाल्या. कारण लेखिकाबरोबर एकूण 19 माणसं आहेत आणि असा 19 माणसाचा हा सोबत घेऊन हा प्रवास केलेला आहे. या पहिल्या उतार्यामध्ये लेखिका आपल्याला सांगतायत की लेखिकेनं जो कारगिलचा जो प्रवास करणार आहेत त्या प्रवासाचे टप्पे लेखिका कोणकोणते आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे. नंबर 1, लेहला ते प्रथम जाणार आहेत. नंतर नुब्रा व्हॅलीला जाणार आहेत. 3, पँगॉन्ग लेक, द्रास आणि कारगिल अशा पद्धतीनं त्यांचा प्रवासाचे टप्पे आहेत. विद्यार्थ्यांनो, लेखिका आत्ताच आपल्याला सांगते आहे की आम्ही द्रासला पोहोचलो आणि शासकीय विश्रामगृहामध्ये आम्हाला राहण्यासाठी 2 खोल्या मिळाल्या आहेत. मी छायाचित्रामध्ये जे दाखवतोय हे तेच द्रासमधील असणारं शासकीय विश्रामगृह आहे आणि याच गृहामध्ये लेखिका 2 दिवस राहिलेले आहेत. आणि पुढे लेखिका काय म्हणते आहे पुढं पहा. लेखिका म्हणते आहे आम्ही विश्रामगृहात त्या दिवशी रात्री राहिलो. सकाळी उठलो आणि सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्यांचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल या कल्पनेनं अंगावर काटा आला. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब हंप, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका आणि त्याच्या बाजूचा पॉईंट 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लेखिका आपल्याला आवर्जून सांगतायत की शासकीय गृहामध्ये आम्ही थांबलो, सकाळी उठलो आणि सकाळी उठताच क्षणी लांबूनच दिसणारा जो टायगर हिल आहे, आपण छायाचित्रामध्ये पाहतोय, या सुळक्यांचं दर्शन घेतलेलं आहे. सुळका म्हणजे की उंच असणारा जी काही पर्वताचं टोक आहे त्या टोकाला सुळका म्हटलं जातं. त्याचं दर्शन घेतलं आणि जी गाडी चालवत असताना द्रासला येत असताना जी लडाखी ड्रायव्हर स्टानजींना जी काही माहिती दिलेली होती ती थोडीफार माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होती आणि त्याच्या सांगण्यानुसार 1999मध्ये इथे काय उत्पात घडला असेल, उत्पात घडणे म्हणजे अनर्थ, उपद्रव घडणे, याची कल्पना जरी केली तर लेखिका म्हणते आहे अंगावर अक्षरशः शहारा येतो आहे. अंगावर काटा येणे वाक्प्रचार आहे, भीतीने अंगावर शहारा येणे. लेखिका म्हणते आहे की एवढी भीती मनाला वाटायला लागलेली आहे आणि अशामध्येच कोणाला न बोलता निशब्द अवस्थेमध्ये आम्ही शासकीय विश्रामगृहातून निघून तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेलं जे ऑपरेशन आहे विजय
या स्मारकापर्यंत जाऊन आम्ही पोहोचलेलो आहे. लेखिका म्हणते आहे, समोर दिसणारा तोलोलिंगचा पर्वत आणि डावीकडे नजर केली गेली तर दिसणारा रॉकी नॉब हंप आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की ते टायगर हिल आहे. आणि तो 4875 असणारा तो टायगर हिल आहे. छायाचित्रामध्ये मी दाखवलेला आहे. त्याची उंची जमिनी सपाटीपासून ते उंच 4875 अशा या उंच सुळक्यावरती भारतीय जवानांनी जाऊन हे आपला भारतीय ध्वज या ठिकाणी फडकवलेला आहे. लेखिका सांगते आहे की या संपूर्ण शिखरांची रांगच्या रांग आपल्याला दिसायला लागते आहे आणि याच मातीतून धूळ अंगावर घेणे म्हणजेच पायपीट करणे. पायी चालत 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 16,000 फुटावर जो बर्फाच्छादित असणारा जो शिखर आहे त्या शिखरावरून पाकिस्तानी सैनिकांच्या म्हणजेच शत्रूंच्या तोफा हे पाडावरून आग ओकत असताना या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर असणारे अथक चढत राहत राहिले. धैर्यधर म्हणजे धाडशी वीर, अथक म्हणजे खूप कष्टाने. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण थोडीशी कल्पना करा की 16,000 फुटावर सर्वत्र बर्फाच्छादित असणारा प्रदेश आहे आणि अशा बर्फाच्छादित असणाऱ्या पर्वतावर शत्रू पाकिस्तानी सैनिकांनी तिथे सैनिक अगोदरच तैनात केलेले आहेत. संपूर्ण शस्त्रास्त्र सज्ज केलेला आहे आणि अशा 16,000 फुटावरून पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांवरती तोफांचा भडीमार करू लागलेला आहे. ही तोफा आग ओकू लागलेल्या आहेत आणि अशा भयान पर्वतावर अगदी हे जे टायगर हिल जे आहे याचा जो पायथा आहे त्या पायथ्यावरती उभा राहून खालून वरती मारा करणं ही फार जिकरीचं काम आहे, अवघड काम आहे. आणि असे आमचे धैर्यधर असणारे धाडशी शूरवीर असणारे सैनिक या शत्रूवरती मारा करू लागलेले आहेत. लेखिका पुढे म्हणते आहे, मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी ही 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे ह्याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला लागतं की मृत्यूच्या जबड्यात हात घालणे म्हणजे वाक्प्रचार आहे. मृत्यू येऊ शकतो अशा प्रसंगांना सामोरे जाणे म्हणजे डोळ्याला हा मृत्यू दिसत आहे, शत्रूच्या तोफा पहाडांवरून आग ओकत आहे आणि अशा आग ओकत असताना धैर्यानं धाडसानं त्यांच्या तोफेला परतावून लागणे हे काम सोपं नाही आहे. कारण का डोळ्याला मृत्यू दिसत असताना सुद्धा लेखिका म्हणते आहे हे संपूर्ण भारतीय शूरवीर धैर्यधर असणारे जे वीर आहेत यांचं वय वर्ष फक्त 22 ते 23 वर्षाचे आहे आणि अशा 22-23 वर्षाच्या मुलांना सैन्यांना लेखिका तेजोमय स्फुल्लिंग म्हटलेले आहे. चैतन्याने सळसळणारे असे हे मुलं की हे जे मुलं आहेत ते माझ्या मुलाप्रमाणे असताना त्यांना आशीर्वाद द्यायचे असं असताना आज मात्र त्यांच्यासमोर मला नतमस्तक होऊन सलामी द्यावं लागलं आहे. कारण ही खूप मोठी कष्टप्रद बाब आहे, दुःखदायक बाब आहे.
आणि जेव्हा या गोष्टीची लेखिकेला जाणीव झालेली आहे तेव्हा लेखिकांचं संपूर्ण अंग शहारून निघालेलं आहे. नव्हे तर लेखिकेचं मन संपूर्ण थरथर कापू लागलेलं आहे, हात थरथर कापू लागलेले आहे. आणि अशाच थरथरत्या हातांनी आणि डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिलेले आहेत, डोळे पाण्यानं भरलेले आहेत आणि अशा डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला मुलांनो 557 वीरांनी आपल्या प्राणांची आहुती या ठिकाणी दिलेली आहे आणि 1363 जवान जखमी अवस्थेमध्ये विव्हळत पडलेले आहेत. अशा या स्मारकाला लेखिकेनं सलाम केला आणि सलाम करून लेखिका पुढे काय म्हणतायत ते आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासूया. ही ऑपरेशन विजय स्मारक आणि विद्यार्थ्यांनो उजव्या चित्रामध्ये आपण पाहतोय की बाण करून आपल्याला जो सुळका आहे, जो हिल आहे तो आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक नंबर आहे हंप, बाणामध्ये तुम्हाला लक्षात दिसेल हंप. पुन्हा 3 पीपल्स, पुन्हा रॉकिनॉप, तोलोलिंग असे विविध प्रकारचे हे जे सुळके आहेत हे इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे ऑपरेशन विजय स्मारक होय की जिथं तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेलं आहे. अशा पद्धतीनं लेखिका आपल्याला सांगतायत. विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया. इथपर्यंत जो भाग आपण अभ्यासलेला आहे त्याचे शब्दार्थ, वाक्प्रचार व वाक्प्रचारांचा अर्थ तुमच्या पुढं मी दिलेला आहे. तो तुम्ही बारकाईनं वाचून घ्या आणि त्याचा अर्थ समजून घ्या. उर्वरित राहिलेला भाग आपण पुढच्या तासिकेला अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.